रेबल बॉयज ग्रुप देगलूरच्या वतीने राशन कार्डच्या विविध समस्यांसंदर्भात देगलूर तालुका अध्यक्ष अंकुश सुरेश यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। पाहूया सविस्तर। आज नायब तहसीलदार नाहीत, त्यांचं एवढं महान काम आहे। आजपर्यंतच्या 15 वर्ष झालं तहसीलचा जे व्यवहार आहे धान्य पुरवठा किंवा या विभागाचा, या मॅडम एवढा तर व्यवहार कुणीच केला, कारण की यांनी 300 क्विंटल परस्पर यांनी आज शहराच्या देगलूर म्हणजे देगलूर शहराच्या दुकानदाराच्या सहाय्याने 300 क्विंटल नियंत्रण गायब केलं। शेख तर या व्हिडिओ शेख नाही, शेख साहेबाला तर माहित आहे। शेख साहेब तुम्ही हे आम्ही पत्र देत नाही, आम्ही पत्र का नाका देत आमचं शेख काय अधिकाऱ्याला घ्यायचं काय हे नको। मोदी साहेबांचा विषय आहे एक देश एक रेशन कार्ड, वन नेशन वन राशन असे मोहीम 2021 मधून राबवत आहे। यात गोरगरिबांना जास्तीत जास्त नागरिकांना राशनचा लाभ भेटावा हा उद्देश मोदी साहेब। सरकारची बदनामी अशा भ्रष्ट आणि कर्तव्यहीन अधिकाऱ्यामुळे निष्काळजी करून लोकांना हे जाणून बुजून त्रास देत आहेत आणि धान्यापासून वंचित ठेवत आहेत। अशासाठी हे नागरिकाची सनद आम्ही यांना भेट करत आहोत आणि जेवढं काय जीआर मध्ये नागरिकाची सनद यांनी 2022च्या जीआर मध्ये नमूद केलेल्या सरकारनं हे सगळं आम्ही 4 बॅनर दिलेलो आहोत आणि तुमच्या समक्ष सगळ्यांना सांगावं की बॅनर दिलेत आणि हे लावायला पाहिजे, कारण की अतिशय गरीब आणि दुबळ पुरवठा विभाग आहे। लाजवानी गोष्ट आहे यांच्याकडे। तर मॅडमला गिफ्ट म्हणून आम्ही देत आहोत। बॅनर शेख साहेब ते बॅनर घेऊन कुठं लावता का नाही, हे आमचे आणखी बॅनर आहेत, घ्या शेख साहेब आपण कोणी सांगेल नाही, म्हणून आम्ही आणि आपल्या पुरवठा अधिकारी हे महान कार्य करत आहेत सध्या, त्यांच्याबद्दल आपल्याला एक तळमळ आहे, कारण की ते गरीब आहे आणि गरीबाला न्याय देवलं ते। एकाही गरीबाचं त्यांनी आजपर्यंत काम केलं नाही, त्याच्या जवळच्या लोक नातेवाईकाचं आणि त्याच्या मित्रमंडळीचं पण देखील कारवाई। आज आम्हाला निवेदन देऊन 10-15 दिवस झाले होते आणि त्यांना तसे त्या निवेदनात आम्ही ठरल्याप्रमाणे त्यांना म्हटलं होतं की बाबा जे अन्न पुरवठा नागरी विभागानं 2022ला नागरिकाची सनद प्रसिद्ध करण्यासाठी आणि माहिती अधिकार अधिनियम 4/2005 अंतर्गत कलम 4ला सुद्धा हे अभिप्रेत होतं की नागरिकाची सनद प्रसिद्ध करणं म्हणून, पण अजिबात हे आजपर्यंत आपल्या तहसील कार्यालयात झालंच नाही आणि अन्यथा पुरवठा विभागात झालंच नाही। आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही नागरिकाची सनद प्रसिद्ध करा, जेणेकरून लोकांना जे तरुण वर्ग आहे, जे सुशिक्षित वर्ग आहे, त्यांना कळेल की बाबा कोणाकडे माझं काम आहे आणि काय काम, मला कुठल्या कामासाठी कोणत्या योजनेसाठी काय कागदपत्र लागते आणि कोणाला किती दिवसात काम होईल याची त्याला जानकारी, म्हणजे त्याला ते माहिती होईल का या संदर्भात दिलं होतं। आणि त्याच विषयामध्ये आणि एकतर पुरवठा विभागाचे अधिकारी जे आहेत आपले देगलूरचे, ते त्यांचं इतकं महान कार्य आहे की ऑक्टोबरमध्ये एक बातमी प्रसारित झाली होती लोकपूर्जाला की 300 क्विंटल देगलूर शहरामध्ये परस्पर धान्य दुकानदाराच्या सहाय्याने विक्री केली होती आणि ज्यावेळेस आचारसंहिता होती त्यावेळेस इष्टांग नाही म्हणून ते सारखं सांगत आहेत की गोरगरीब लोकांना यांनी भाऊ इष्टांग नाही असं म्हणून यांनी डायरेक्ट अर्जसुद्धा घेण्या गेलेत लोकांचे, डायरेक्ट NPH टाकणं, प्राधान्य टाकायचंच नाही, PHS मध्ये यांनी कन्वर्टच करत नव्हते। आणि आम्ही सांगलं तर हे नाही इष्टांक आल्यानंतर आम्ही मागणी केलो आल्यानंतर टाकतो, पण आचारसंहितेच्या काळामध्ये लोक सगळे निवडणुकीच्या याच्यामध्ये लोकांना इथे येणं झालं नाही, ऑफिस बंद होतं, तर त्या काळामध्ये पुरवठा अधिकाऱ्यांनी यांच्या नातेवाईकाची, यांच्या मित्रमंडळीचे आणि एकच सेतू केंद्रामधून, ते पण आपले पठाण काय महबूब काय तर नाव आहे त्यांचं, त्या सेतू केंद्रामधून हे केलेले, त्यांच्याच लॉगिन आल्यानंतर त्यांनाच प्राधान्य टाकण्यात आलेलं आहे। आणि त्या सगळ्या आचारसंहितेच्या काळामध्ये जे काही प्राधान्य झालेत आणि यांनी मॅडम आल्यापासून जे प्राधान्य नाव पडलेले आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि सगळ्यांची उत्पन्नाचे प्रमाणपत्र घेतलेत का, कारण यांनी उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि शासन निर्णयानुसार तर उत्पन्नाच्या प्रमाणाची गरजच नाही, उगाच लोकांना गोरगरीब लोकांना तात्काळ ठेवलेले आहे। म्हणून आम्ही हे गरीब आणि अतिशय दुबळं झालेलं पुरवठा विभागाला रेबल बॉयजच्या ग्रुपच्या वतीनं आम्ही त्यांना नागरिकाची सनद भेट म्हणून दिलेलो आहोत। त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही ते लावण्यासाठी विनंती केली त्यांना, ते लावतील न लावतील त्यांचा प्रश्न आहे, तरीसुद्धा आम्ही तुमच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की एकतर अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे, यांच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे आणि गोरगरीब जनतेला पूर्ण जे काही खरे गरजू लाभार्थी आहेत त्यांना हे PHS मध्ये टाकून त्यांना सगळं म्हणजे तात्काळ लाभ देण्यात यावं एवढी आमची मागणी आहे।
मग तहसीलदारांचं म्हणणं काय होतं? तहसीलदार साहेब सुद्धा यावरती पुरवठा अधिकारी जे मॅडम आहेत त्यांना तहसीलदार साहेब सुद्धा घाबरत आहेत त्यांच्यावर कारवाई करायचं, कारण की कुठेतरी राजकीय धागेदोरे यांचे मजबूत असल्याकारण एवढी हिंमत आजपर्यंत कुठल्याच अधिकाऱ्याने केलेली नाही. म्हणून यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही म्हणलो तहसीलदार साहेब कारवाईच्या बद्दल शब्द सुद्धा काढण्यात. तुमची जर मागणी मान्य झाली तर पुढचं काय? पुढचा आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जे नियंत्रक शिधा वाटप नियंत्रक नागरिक पुरवठा जे अधिकारी आहेत जे कंट्रोलर असते त्यांचं तिथं जाऊन आम्ही तिथं उपोषण करण्याची आमची तयारी आहे.